सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी शेतीची कामे सुरू झाली आहेत। यामध्ये प्रामुख्याने शेत नांगरणी, बी पेरणे, वाफे तयार करणे याचा समावेश आहे। या उन्हाळी पिकात प्रामुख्याने गावठी मिरची, चवळी, कुळीथ, भुईमुग अशी पिके घेतली जातात। सध्या गावठी मिरचीचे पीक अधिक घेतले जात आहे। याचा दरही बाजारात चांगला आहे। या मिरचीला स्थानिक बाजारात बऱ्यापैकी दर आहे। हे उन्हाळी उत्पन्न आहे। हे पहिले नांगरणी वगैरे केलं पाहिजे, कोळपणी वगैरे केलं पाहिजे, नंतर त्याला बियाणं लावून ते उत्पन्न घेतलं जातं। आता किती एकरमध्ये तुम्ही ही गावठी मिरची करणार आहात, भुईमुग वगैरे काय सांगाल? 4 एकरमध्ये जवळजवळ भुईमुग, नाचणी आणि मिरची हे करायचं ठरवलेलं आहे। आताचा जो दर आहे बाजारपेठेत गावठी मिरचीचा, बरेचसे लोक येतात मुंबईवरून किंवा पुण्यावरून जे येतात ते प्रामुख्याने गावठी मिरची घेतात। कसा दर आहे? हा 400 रुपये 600 रुपये किलो भाव आहे। मग तुम्ही डायरेक्ट कुठे बाजारात पेठेत विकतात की लोकलला? बाजार म्हणजे लोकलच झालं, ते लोकललाच जास्त विकतो। हे आता आम्ही 4 एकरमध्ये करणार आहोत मिरची। आणि मिरची उत्पन्न जर का मोठ्या प्रमाणात आलं, चांगल्या प्रकारे भाव आहे सध्या 600 रुपये किलो हे खपत आहे।